रयत शिक्षण संस्था सातारा, रयत ऑनलाईन स्कूल एज्युकेशन रोज प्रकल्प 2021-22, सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज कराड, विषय भूगोल, इयत्ता 11वी, मार्गदर्शक प्राचार्य डॉक्टर मोहन राजमाने सर, विषय शिक्षक साळुंके, प्राध्यापक MS. आज आपण प्रकरण नंबर 2 विदारण आणि विस्तृत झीज या प्रकरणातील आकृती क्रमांक 2.1 चे निरीक्षण करा आणि त्याखालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. विदारण आणि विस्तृत झीज, त्यामध्ये पहिल्यांदा आपण विदारण याविषयी माहिती पाहणार आहोत. आकृती क्रमांक 2.1 चे निरीक्षण करा आणि प्रश्नांची उत्तरे द्या. प्रश्न क्रमांक 1, आकृतीमध्ये दाखवलेले खडकाचे प्रकार ओळखा. सर्वसाधारणपणे आपण जर आकृतीचं निरीक्षण केलं तर त्यामध्ये अग्निजन्य खडक, स्तरित खडक, रूपांतरित खडक असे खडकाचे प्रकार पाहावयास मिळतात. प्रश्न क्रमांक 2, उत्पत्तीनुसार त्यांचा क्रम लावा. उत्पत्तीनुसार त्यांचा क्रम जर आपण लावायचं झालं तर पृथ्वीवरती सर्वात प्रथम तयार झालेला खडक म्हणजे अग्निजन्य, त्यानंतर दुसरा प्रकार आहे स्तरित आणि तिसरा प्रकार आहे रूपांतरित. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3, स्तरित खडकाची निर्मिती कशी होते. सर्वसाधारणपणे अग्निजन्य खडकाचे विदारण आणि अपक्षरण होऊन त्याचे लहान लहान तुकडे होतात. या तुकड्यांचे वहन नदी, हिमनदी याद्वारे होऊन ते एखाद्या समुद्राच्या तळाशी गाळ साचल्याने त्यावर प्रचंड दाब पडल्यामुळे तो खडक एकसंध होतो व त्यातून स्तरित खडकाची निर्मिती होते. प्रश्न क्रमांक 4, कोणकोणत्या घटकामुळे तुकडे होऊ शकतात. तर सर्वसाधारणपणे त्याचे उत्तर असे आहे की उघड्या पडलेल्या खडकावर उष्णता, पाणी, दाब व हवामानाच्या प्रभावामुळे खडकाचे लहान लहान तुकडे होतात. प्रश्न क्रमांक 5, कोणता खडक सहज तुटेल, कारण सांगा. सर्वसाधारणपणे आपण जर खडकाच्या प्रकारापैकी अग्निजन्य खडक जर सोडला तर स्तरित खडक आणि रूपांतरित खडक सहजतेने तुटत असतो. तर या ठिकाणी आपण या प्रश्नाचं उत्तर जर आपण पाहिलं तर स्तरित खडक सहज तुटेल कारण तो मऊ असतो. मग आता एवढी प्रश्नांची माहिती पाहिल्यानंतर आपण भौगोलिक स्पष्टीकरण थोडक्यात पाहणार आहोत. त्यातील पहिला प्रकार आहे खडकाचा अग्निजन्य खडक. आता सर्वसाधारणपणे आपण जर खडकाची व्याख्या पाहिली तर पृथ्वीवरील कठीण अशा पदार्थापासून ते मऊ अशा पदार्थाचा समावेश खडक या प्रकारामध्ये होतो आणि त्यावरून खडकाचे प्रकार पाडलेले आहेत. त्यामध्ये पहिला प्रकार आहे अग्निजन्य खडक. मग आता सर्वसाधारणपणे या अग्निजन्य खडकाची निर्मिती कशी झाली आणि त्याची व्याख्या कशी आहे. पृथ्वीची निर्मिती झाली तेव्हा पृथ्वी वायुरूपात होती. त्यानंतर तिचे रूपांतर द्रवरूपात झाले व कालांतराने पृथ्वीचे भूकवच थंड होऊन जो कठीण असा खडक तयार झाला त्यालाच अग्निजन्य खडक असे म्हणतात. सर्वसाधारणपणे लाव्हारस थंड होण्याच्या स्थितीवरून अग्निजन्य खडकाचे प्रकार, त्यामध्ये पहिला प्रकार आहे भूपृष्ठावरील अग्निजन्य खडक, दुसरा प्रकार आहे अंतर्गत अग्निजन्य खडक. त्यातील पहिला प्रकार भूपृष्ठावरील अग्निजन्य खडक
भूपृष्ठावरील तप्त लाव्हा रस भूपृष्ठावर पडलेल्या भेगेतून वरती येतो व तो थंड होऊन कठीण खडकात त्याचे रूपांतर होते, त्यालाच भूपृष्ठावरील अग्निजन्य खडक असे म्हणतात. प्रकार नंबर 2, अंतर्गत अग्निजन्य खडक. बऱ्याच वेळा लाव्हा रस वरती येण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्याला वरती येण्यासाठी जागाच मिळत नसल्यामुळे तो भूपृष्ठाच्या भागातच थंड होतो व त्यातून अंतर्गत अग्निजन्य खडकाची निर्मिती होते. मग असे खडक सर्वसाधारणपणे आंध्र प्रदेशात, हैदराबाद या ठिकाणी, त्याचप्रमाणे कर्नाटक राज्यामध्ये आढळतात. त्यानंतर अंतर्गत अग्निजन्य खडकाचे प्रकार. त्यामध्ये पहिला प्रकार आहे बॅथोलित. सर्वसाधारणपणे हा खडक पृथ्वीच्या अंतर्गत भागातच तयार होत असतो. त्यानंतर लॅकोलित. लॅकोलित खडक हा सुद्धा पृथ्वीच्या अंतर्गत भागात आडव्या दिशेत तयार होत असतो. त्यानंतर तिसरा प्रकार डाईक. महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार जिल्ह्यामध्ये डाईक खडक आढळतात. त्याचप्रमाणे स्टॉक याची सुद्धा निर्मिती अंतर्गत भागात होत असते. आता सर्वसाधारणपणे स्टॉक खडक महाराष्ट्रामध्ये मनमाडमध्ये आढळतात. त्याचप्रमाणे पाचवा प्रकार आहे शिल्क. त्यानंतर रासायनिक गुणधर्मावरून अग्निजन्य खडकाचे प्रकार. पहिला प्रकार आहे आम्लधर्मीय खडक. आता सर्वसाधारणपणे यामध्ये सिलिकाचे प्रमाण 80% असते. त्याचप्रमाणे ॲल्युमिनियम व मॅग्नेशियम व चुना यांचे प्रमाण 20% असते. त्याचप्रमाणे या खडकाची निर्मिती घट्ट अशा लाव्हा रसापासून निर्मिती झालेली असते, उदाहरणार्थ ग्रानाईट. त्यानंतर 2 अल्कधर्मीय खडक. सर्वसाधारणपणे या अल्कधर्मीय खडकामध्ये सिलिकाचे प्रमाण 40% इतके असते. त्याचप्रमाणे आयर्न ऑक्साईड व इतर 20% इतकं प्रमाण असतं. त्याचप्रमाणे अल्कधर्मीय खडकाचा रंग काळा असतो, त्यामुळे त्याची झीज लवकर होत असते आणि हा खडक काही ठिकाणी कठीण स्वरूपात आढळतो तर काही ठिकाणी मऊ स्वरूपात आढळतो, उदाहरणार्थ बेसॉल्ट. त्यानंतर शेवट आपण या अग्निजन्य खडकाचे गुणधर्म पाहणार आहोत. त्यामध्ये पहिला गुणधर्म आहे अग्निजन्य खडकातील स्फटिक गोलाकार नसतात, परंतु ते स्फटिक अनियमित आकाराचे असतात. त्यानंतर गुणधर्म क्रमांक 2, हे खडक अवाढव्य असून कठीण असतात, तर या खडकामध्ये थर आढळत नाहीत परंतु जोड आढळतात. गुणधर्म क्रमांक 3, हे खडक अछिद्र असतात, त्यामुळे त्यामध्ये पाणी मुरत नाही. त्याचप्रमाणे गुणधर्म क्रमांक 4, या खडकात वनस्पती व प्राण्यांचे अवशेष आढळत नाहीत.